नमस्कार. वर्ल्ड स्कोपच्या या पुढील भागात आपलं सहर्ष स्वागत. वर्ल्ड स्कोपच्या ह्या भागात आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि एका वेगळ्या देशाविषयी बोलणार आहोत आणि तो देश आहे टर्की. आता टर्की या देशाविषयी किंवा तुर्कस्तान या देशाविषयी गेल्या काही दिवसात तुम्ही बातम्या वाचल्या असतील आणि कारण तिथं संबंध देशामध्ये सध्या निदर्शनं चालू आहेत, जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि इस्तंबूलसारख्या राजधानीच्या शहरात देखील मोठ्या प्रमाणावर निदर्शनं चालू आहेत. आता ही निदर्शनं जी चालू आहेत त्याचं कारण आहे तिथले जे विरोधी पक्षाचे जे नेते आहेत की जे स्वतः इस्तंबूलचे महापौर पण आहेत, त्यांचं नाव आहे इमामोग्लू. तर त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांना अटक करून वेगवेगळ्या आरोप लावून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ ही निदर्शनं चालू आहेत. आता ह्याचा आपल्याशी संबंध काय, भारताशी संबंध काय आणि भारताने याची नोंद का घ्यावी ह्याचा आपण नंतर विचार करूयाच. पण त्यापूर्वी आपण समजून घेऊया काही टर्की या देशाविषयी. टर्की हा देश जो आज आपल्याला दिसतो तो 1923 साली अस्तित्वात आला. भौगोलिक स्थान जर आपण टर्कीचं पाहिलं तर ते फार महत्त्वाचं आहे, ज्याला एक स्ट्रॅटेजिक म्हणू अशा पद्धतीचं ते भौगोलिक स्थान आहे. जर जगाचा नकाशा तुम्ही पाहिलात तर त्या नकाशावर ईस्ट आणि वेस्ट यांना एक कनेक्टिंग म्हणून हा भौगोलिक प्रदेश ओळखला जातो. तुम्ही जर त्या नकाशावर पाहिलं तर एका बाजूला युरोपचं ज्याला शेपूट म्हणता येईल असा भाग म्हणजे वेस्ट भागातला आणि ईस्टमध्ये आशिया आणि अरब कंट्रीचा दुसरा भाग. तर असं ते दोन भागांना जोडणारा असा हा देश आहे. आता हा देश आत्ताच्या सध्याचं जे टर्की आहे ते 1923 साली अस्तित्वात आलं. त्याच्यापूर्वी 650 वर्ष ओटोमन एम्पायर हे जगप्रसिद्ध एम्पायर तिथं राज्य करत होतं. 1923 साली ह्या ओटोमन एम्पायर चं राज्य संपुष्टात आलं किंवा उलथवण्यात आलं. आता ओटोमन एम्पायर विषयी बाकी एक महत्त्वाची नोंद इतिहासाने घेतलेली आहे आणि ती आपण इथं मुद्दाम नमूद केली पाहिजे आणि ती म्हणजे त्यांचा सांस्कृतिक श्रीमंती. तर ओटोमन एम्पायर जे आहे त्यांनी इसवी सन 1300 ते 1923 अशी जवळजवळ 650 वर्ष राज्य केलं. ओटोमन एम्पायर हे सांस्कृतिक श्रीमंतीसाठी फारच प्रसिद्ध आहे. इस्तंबूलमध्ये जी ब्ल्यू मॉस्क आहे आणि असे कित्येक आणखी ऐतिहासिक स्थळं आहेत की जी ती त्यांच्या सांस्कृतिक श्रीमंतीची निदर्शक आहेत. तर 1923 साली हे एम्पायर गेल्यावर तिथं स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की ओटोमन एम्पायरनी पहिल्या जागतिक महायुद्धात जर्मनीच्या बाजूनी लढाईत भाग घेतला. त्यामुळं अर्थातच जर्मनीचा पराभव झाल्यानंतर ओटोमन एम्पायरला पण सत्ता सोडायला लागली. त्यानंतर तुर्कस्तान स्वतंत्र झालं आणि तिथं सध्याचं टर्की म्हणता येईल ते अस्तित्वात आलं. सुरुवातीला तिथं 15 वर्ष मुस्तफा कमाल अतातुर्क हे एखादं नाव आपण ऐकलं असेल तर यांनी राज्य केलं. यांचा सध्याचा जे मॉडर्न टर्की आहे तर आधुनिक टर्की हे बनवण्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि आज देखील संबंध टर्कीमध्ये त्यांचं नाव खूप आदराने घेतलं जातं आणि इतिहासात त्यांना गौरवशाली स्थान आहे. आता हे का आहे तर याचं एक मी फक्त साधं उदाहरण तुम्हाला देतो. 1923 ते 1938 15 वर्षच यांना राज्य करता आलं. पण त्या 15 वर्षात त्यांनी जी वेगवेगळी समाज व्यवस्थेबद्दलची कामं केली त्यातला एक महत्त्वाचा त्यांचा भाग म्हणजे स्त्रियांना सगळे समान हक्क. विचार करा, 100 वर्षापूर्वी एका मुस्लिम बहुल देशामध्ये त्या देशाचा प्रमुख येतो आणि म्हणतो की माझ्या देशातल्या सर्व स्त्रियांना समान हक्क पाहिजेत आणि ते हक्क त्यांनी मिळवून दिले आणि त्यासाठी ते प्रसिद्ध झाले. तर हे एक उदाहरण आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत की ज्यामुळं आज त्यांचं इतिहासात गौरवशाली स्थान आहे. आता आपण विचार करूया की भारताशी याचा काय संबंध आहे आणि ही जी निदर्शनं होत आहेत त्यात तर समजा उद्या काही सत्ता बदल झाला तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल. आता तुर्कस्तान किंवा टर्की
याच्या एक महत्त्वाची नोंद आपल्याला अशी घ्यायला पाहिजे की हे एकमेव एक राष्ट्र आहे की जे जागतिक व्यासपीठावर आणि जागतिक पातळीवर पाकिस्तानचं समर्थन करतं. काश्मीर प्रश्न हा उघडपणे युनोमध्ये टर्कीचे जे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत एर्डोगन म्हणून, तर त्यांनी मांडला होता आणि पाकिस्तानच्या बाजूनी त्यांची सदैव भूमिका राहिलेली आहे. आता ही भूमिका पाकिस्तानच्या बाजूनी जी आहे त्यामुळं अर्थातच भारताच्या दृष्टीने महत्त्व आहे की जर सत्ता बदल तिथं झाला तर आपल्या संबंधामध्ये काय बदल घडू शकतात. टर्कीमध्ये जी लोकशाही आहे ती सध्या प्रेसिडेन्शियल सिस्टीम किंवा राष्ट्राध्यक्ष पद्धतीची आहे, पण एकेकाळी ती पार्लमेंटरी डेमोक्रेसी होती, म्हणजे आपल्याकडं जशी आहे तशी. पण जे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत एर्डोगन, त्यांनी घटना बदल करून त्याची प्रेसिडेन्शियल सिस्टीममध्ये बदल करून घेतलेला आहे. आता टर्कीमध्ये दोन महत्त्वाचे पक्ष आहेत. एक म्हणजे AK पार्टी की जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी, जी सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांची पार्टी, आणि त्यांच्या विरुद्ध जो पक्ष आहे विरोधी पक्ष तो आहे रिपब्लिक पार्टी, आणि किंवा त्याचा थोडक्यात शॉर्ट फॉर्म आहे CHP, पीपल्स रिपब्लिक पार्टी. तर हे दोन महत्त्वाचे तिथं पक्ष आहेत. आता याच्यामध्ये त्या पक्षामध्ये देखील थोडीशी त्यांची विचारधारणा काय आहे किंवा त्यांच्या भूमिका काय आहेत ते आपण बघूया. एर्डोगन जे आहेत ते सुरुवातीला जेव्हा निवडून आले तेव्हा ते थोडेसे सामंजस्याची भूमिका किंवा ज्याला म्हणता येईल की लिबरल भूमिका अशा ह्याच्यावर निवडून आले. पण त्यानंतर त्यांची भूमिका दिवसेंदिवस कडवट बनत चाललेली आहे. त्यांचा जो पक्ष आहे तो तुम्ही जर पाहिलात तर तो जास्ती धार्मिक अधिष्ठानावर चालतो, म्हणजे मुस्लिम धर्म आणि त्याच्याविषयी कडवटपणा हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्या अर्थातच त्याला अनुषंगून एक कॉन्झर्वेटिव्हिझम असा जो म्हणता येईल तो त्यांचा पक्षाची भूमिका आहे. याच्या विरुद्ध जी भूमिका आहे ती CHPची आहे. CHPची भूमिका ही उदार मतवादी आहे, थोडीशी म्हणजे ज्याला आपल्याला लेफ्ट डावी विचारसरण्याची अशा तऱ्हेची आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे की या दोन विचारसरणीमध्ये आपल्याला मोठा विरोधाभास दिसतो आणि त्याप्रमाणे राष्ट्राचे मतदार देखील त्यात विभागलेले आहेत. आता जर आपण विचार केला की सध्या पॉप्युलर कोण आहे, तर एक निर्विवाद आहे की सध्या जी रिपब्लिक पीपल्स पार्टी किंवा CHP ती 2023 पासनं खूपच लोकप्रिय आहे. 2023 जेव्हा स्थानीय संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांनी ह्या पक्षांनी विरोधी पक्षांनी सगळीकडच्या निवडणुका जिंकल्या. अंकारासारखं शहर जे महत्त्वाचं शहर आहे तिथं तर त्यांना 35% लीड घेऊन ते जिंकले. इस्तंबूल जिथं जी राजधानीचं शहर आहे आणि जिथं तुर्कस्तानमधली किंवा टर्कीमधली 1/5 1/5 लोकसंख्या राहते, त्या शहरात देखील विरोधी पक्ष जिंकला. आणि सध्या हे जे नेते आहेत इमोमोलू म्हणून, तर त्यांना जी अटक झाली आहे ते स्वतः इस्तंबूलचे महापौर म्हणून निवडून आले. आता याचा अर्थ असा आहे की सध्या सामान्य जनतेमध्ये एकंदरीत थोडासा असंतोष आहे सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत. आणि आता तो जो सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत असंतोष आहे त्याचं कारण असं म्हणलं जातं की टर्की ही थोडी फ्लॉड डेमोक्रेसी आहे किंवा दोष असलेली लोकशाही आहे. आता त्याचं कारण काय, तर लोकशाहीमध्ये एक सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेस. की चेक्स अँड बॅलन्सेस म्हणजे कसं की बाबा एखादा निर्णय राष्ट्राध्यक्षांनी घेतला तर त्या बाबतीत ज्युडिशरीला अधिकार पाहिजे, तर त्यांना एक स्वातंत्र्य पाहिजे की घटनेनुसार तो जर निर्णय नसेल तर तो निर्णय रद्द करायची त्यांच्याकडे अधिकार पाहिजे, त्यांची ताकद पाहिजे. अशा तऱ्हेचे चेक्स अँड बॅलन्सेस हे सर्वच लोकशाही पद्धतीत असणं अपेक्षित आहे आणि असतात. आता टर्कीमध्ये काय झालं आहे की ही सिस्टीम त्यांची प्रेसिडेन्शियल आहे आणि त्या प्रेसिडेन्शियल सिस्टीमला पहिला चेक अँड बॅलन्स म्हणजे काय, तर पार्लमेंट. की राष्ट्राध्यक्षांनी निर्णय घेतला तर तो पार्लमेंटनी
किंवा त्यांच्या लोकसभेनी मान्य करायला पाहिजे. आता ते पार्लमेंट जे आहे ते स्वतः त्या एर्डोगन यांना अधीन आहे. त्यामुळं ते जे निर्णय घेतात त्या पार्लमेंट मान्य करणार असं एक सर्वसाधारण लोकांचं मत आहे. तिसरा भाग ज्युडिशरी. आता ज्युडिशरीच्या बाबतीत मात्र एक महत्त्वाचा पॉईंट आहे टर्कीच्या बाबतीत, की टर्कीमध्ये न्यायव्यवस्थेवर फारसा लोकांचा विश्वास नाही. म्हणजे एस्पेशली ज्या वेळेला असे मुद्दे येतात की राज्यघटना किंवा सरकारने घेतलेले निर्णय, त्यावेळेला लोकांचं असं एक मत आहे की न्यायव्यवस्था ही निपक्षपातीपणे काम करत नाही. आता हे जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना जी अटक झाली आहे आणि राष्ट्रभर त्याची निदर्शनं चालू झालेली आहेत. त्या विरोधी पक्ष नेत्याची उमेदवारी विरोधी पक्षांनी अधिकृतरित्या पुढच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेली आहे. आता या सगळ्या निदर्शनं आणि जी एक अशांतता आहे त्यातनं टर्की कसा मार्ग काढतं हे फार महत्त्वाचं आहे. भारताच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे, कारण मी म्हणलं तसं टर्की हा एक असा देश आहे जो ओपनली काश्मीरच्या बाबतीत आपल्या विरुद्ध भूमिका घेतो आणि भारताने त्यामुळं त्याचं थोडे टर्कीचे संबंध थोडे ताणले पण गेले. ते पंतप्रधान मोदींनी टर्कीला भेट द्यायचं ठरवलं होतं, मग ती कॅन्सल केली. टर्कीबरोबर एक $2.5 बिलियन एक नेव्हल कॉन्ट्रॅक्ट होतं, ते पण आपण कॅन्सल केलं. आणि त्याच्यापेक्षा आपण काय करतोय तर काही आपले जे डिफेन्स इम्पोर्ट आहेत तर ते टर्कीचा जो शत्रू आहे आर्मेनिया त्याच्याशी आपण आता संधान बांधलं आहे आणि त्यांच्याकडनं घेतोय. त्यामुळे टर्कीमध्ये जर बदल झाला आणि उदारमतवादी जर सत्ता आली तर त्याचा भारताच्या संबंधावर खूप मोठा परिणाम चांगला होऊ शकतो. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे EUचा. टर्की हे सध्या EUमध्ये नाही. EUचं एक वर्किंग अरेंजमेंट असं आहे की ज्याच्यामुळं टर्की हा त्यांचा एक पार्टनर म्हणून आहे, पण EUचा फुल फ्लेज्ड मेंबर नाही. आणि तो फुल फ्लेज मेंबर नसायचं महत्त्वाचं कारण EUने हेच दिलं आहे की लोकशाही व्यवस्था त्याची बळकट नाही किंवा लोकशाही व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नाही. आता जर या सगळ्या सध्याच्या घटना ज्या घडत आहेत त्यातून जर विरोधी पक्ष नेते परत जर सत्तेवर आले, एर्डोगन यांनी सत्ता सोडली, असं म्हणलं जातं की एर्डोगन सत्ता सोडायची शक्यता खूप कमी आहे. ते सर्व प्रकारे सर्व मार्ग हाताळून सत्ता त्यांच्याकडे ठेवायचा प्रयत्न करतील. पण शेवटी आंतरराष्ट्रीय दबाव पण असतो आणि आंतरराष्ट्रीय दबावापेक्षा रस्त्यावरची जी लोकं आली आहेत आणि हजारोंनी नाही लाखोंनी जी आली आहेत त्याचा दबाव पण वेगळा असतो. तर त्यामुळं आपण बघूया की पुढं काय होतंय ते. भारताच्या दृष्टीने ही डेव्हलपमेंट फार महत्त्वाची आहे आणि EUच्या दृष्टीने पण महत्त्वाची आहे.